जे विद्यार्थी मित्रांनो लक्ष खाकीवरती आपल्या YouTube चॅनल सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण अंकगणित मॅथ्सच्या या विषयावरील संख्या या टॉपिक मधील नैसर्गिक संख्या आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो नैसर्गिक संख्या 1 ते अनंत पर्यंतच्या संख्या या नैसर्गिक संख्या म्हणून ओळखल्या जातात। काय मित्रांनो 1 ते अनंत पर्यंतच्या सर्व संख्या नैसर्गिक संख्या म्हणून ओळखल्या जातात। त्यामध्ये आपण बघू शकता 1 2 3 डॅश डॅश अनंत अशा अनंत संख्या ज्या आहेत त्या नैसर्गिक संख्या म्हणून गणल्या जातात। आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा हा अपवाद आहे की शून्य ही नैसर्गिक संख्या नाही। तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल 1 ते अनंत पर्यंत ज्या संख्या आहेत त्या नैसर्गिक संख्या आहेत। ज्या संख्या आपण व्यवहारामध्ये त्यांचा वापर करतो आपण शून्याचा व्यवहारामध्ये वापर करत नाही हे लक्षात ठेवा। शून्य ही नैसर्गिक संख्या नाही। तर मित्रांनो आता आपण नैसर्गिक संख्या या विषयावरील आपण काही प्रश्न पाहणार आहोत। तर त्याच्याकडे वळूया। तर मित्रांनो आपला पहिला नियम आहे 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी। काय मित्रांनो तर पहिला प्रश्न आहे 1 + 2 + 3 + 4 डॅश 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 16। तर याचं उत्तर मित्रांनो काढण्यासाठी एक सूत्र आहे। या सूत्राचा तुम्ही वापर करू शकता। सूत्र तुम्ही लिहून घ्या n कंसात n + 1/2। तर मित्रांनो n म्हणजे काय तर n म्हणजे ही 16। तुम्ही लक्षात ठेवा n 16 कंसात 16 + 1/2। तर मित्रांनो 16 हे कंस म्हणजे गुणुले असते मित्रांनो गुणुले 16 + 1 17/2। तर हे 2 ही 16 ला भाग जातो 2 × 2 = 16 17 * 2 = 17 7 × 17 = 36 असे। तर आपला एक फायनल आन्सर मित्रांनो म्हणजे उत्तर आहे 136। समजलं का मित्रांनो। तर मित्रांनो याच प्रकारचं आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत। दुसरं उदाहरण आहे मित्रांनो लक्षात घ्या 1 + 2 + 3 + 4 + डॅश 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 39। तर मित्रांनो यालाही हे सूत्र वापरायचं आहे आपल्याला n कंसात n + 1/2। तर मित्रांनो n म्हणजे 39 समजले असेल तुम्हाला। आता 39 कंसात 39 + 1/2। तर मित्रांनो 39 गुणुले 39 + 1 40/2 या दोन्ही 40 ला भाग जातो मित्रांनो 2 40 ला भाग गेला 20 39 गुणुले 20 मित्रांनो किती येऊ शकते तर मित्रांनो याचं उत्तर आहे 780। तर मित्रांनो हे 780 चे उत्तर आले 39 गुणुले 20 शून्याला 0 घेतला आपण 9 × 18 8 ह्याच्यात 1 3 2 6 आणि 1 7 म्हणजे 780 आपलं उत्तर आलेलं आहे। मित्रांनो काही प्रकरणामध्ये आहे ना असं मोठा गुणाकार असतो म्हणजे मोठ्या संख्येचा गुणाकार असतो त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का त्या संख्येची फोड करून असा गुणाकार करावा लागेल। असा गुणाकार करून आपल्याला उत्तर काढावं लागेल। 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज काढण्यासाठी चे सूत्र आहे। या सूत्राकडे तुम्ही लक्ष द्या n कंसात n + 1 काय मित्रांनो n कंसात n + 1 कंसामध्ये 2n + 1/6। तर मित्रांनो यावेळेला आपण एक उदाहरण पाहणार आहोत। तर उदाहरण आहे तुम्ही लिहून घ्या 1 चा वर्ग + 2 चा वर्ग + 3 चा वर्ग + डॅश 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 9 चा वर्ग। तर मित्रांनो या सूत्राचा वापर आपण आता या प्रश्नाला आपण करणार आहोत। तर मित्रांनो आपले सूत्र आहे n कंसात n + 1 कंसामध्ये 2n + 1/6। तर मित्रांनो आपल्याला या संख्या ठेवायच्या n काय आहे तुम्हाला समजलं असेल n आहे 9 कंसामध्ये 9 + 1 कंसामध्ये 2 गुणुले 9 + 1/6 संख्येची फोड करून बेरीज झाली असेल 9 गुणुले 9 + 1 10 गुणुले 1 9 2 18 18 + 1 19/6। तर मित्रांनो 3 2 6 3 3 9 1 2 2 5 10
19 × 19 19 × 38 19 × 57 19 × 76 19 × 5 95 95 गुणिले 3. तर मित्रांनो याचं बघा 95 गुणिले 3 285. अशा प्रकारच्या गणितांमध्ये मित्रांनो तुम्हाला या सूत्राचा वापर करावा लागेल. आणि या सूत्राचा वापर करताना हे सूत्र कुठलं मित्रांनो, हे सूत्र जे आहे हे सूत्राचा वापर तुम्हाला अशा प्रकारच्या गणितामध्ये करावा लागेल. म्हणून हे सूत्र लक्षात ठेवा आणि अभ्यास करा. तर मित्रांनो आता पुढचा आपला पार्ट आहे 1 पासून सुरू होणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या काय मित्रांनो, नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज काढण्याचे सूत्र. तर मित्रांनो याचं सूत्र आहे जे आपण पहिल्या घटकामध्ये आपण जे सूत्र वापरलं होतं n कंसात n अधिक 1/2 हे सूत्र आहे मित्रांनो. फक्त त्यात फरक काय तुम्ही जाणून घ्या. n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण छेद 2 एक मोठा ब्रॅकेट याचा वर्ग हे सूत्र आहे घनाची बेरीज करण्यासाठी. तर याचा आपण एक एक्झाम्पल मी बघणार आहोत. तर मित्रांनो 1 चा घन अधिक 2 चा घन अधिक 3 चा घन अधिक 4 चा घन डॅश 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 9 चा घन बरोबर किती. तर मित्रांनो आता आपल्याला हे सूत्र इथे वापरायचं आहे. n कंसामध्ये n अधिक 1 कंस पूर्ण छेद 2 चा वर्ग. आता आपल्याला संख्या ठेवायच्या आहेत 9 गुणिले 9 अधिक 1 इथे 10 होणार. आणि असं नाही समजणार मित्रांनो, तुम्हाला याची फोड करून सविस्तर तुम्हाला समजावतो. तर मित्रांनो आपल्याला संख्या जशा तशा ठेवाव्या लागतील. पहिल्यांदा 9 कंसामध्ये 9 अधिक 1 कंस पूर्ण छेद 2 चा वर्ग. इकडे एका साईडला लिहितो मित्रांनो 9 गुणिले 9 अधिक 1 10 छेद 2 मोठा कंस पूर्ण चा वर्ग. दोन्ही 10 ला भाग जातो. बे 5 10 9 × 45 मित्रांनो 9 × 45 45 चा वर्ग. ज्या प्रश्नाच्या शेवटी ज्या संख्येच्या शेवटी मित्रांनो 5 येतो त्याचा वर्ग काढण्याची पद्धत खूप सोपी आहे. ते आपण तुम्हाला पुढच्या चॅप्टरमध्ये शिकवणारच आहोत. आता तुम्हाला 45 वर्ग काढायचा आहे. 45 वर्ग 5 × 5 = 25 आणि 4 च्या पुढील संख्या 5 आहे. म्हणजे संख्या नैसर्गिक संख्यानुसार 4 च्या पुढील संख्या 5 आहे. त्या कारणाने 4 × 5 = 20. तर हे त्याचं आन्सर आहे. समजलं का मित्रांनो. अशा प्रकारचे उदाहरण तुम्ही भरती लिहू शकता. त्या अनुषंगाने अभ्यास करा आणि जास्तीत जास्त आपल्या YouTube चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. जय हिंद.